काल मध्यरात्री मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिरज तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं गुरुवारी देण्यात आलं होतं. परंतु पंचायत समितीचं आणि जिल्हा परिषदेचं जातीवादी प्रशासनानं हे नाव काल रात्री काढून टाकल्याची बातमी आज आंबेडकरी कार्यकर्त्यांना समजल्यानंतर आज सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असताना सर्व कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असताना पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या जातीवादी अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांचं नाव काढून टाकल्याची बातमी ज्यावेळी समजली त्यावेळेला सर्व कार्यकर्ते पंचायत समितीच्या दारामध्ये या ठिकाणी आले आणि त्यावेळेला सकाळपासून आत्तापर्यंत सायमोटे असतील, व्हिडिओ उपअभियंता पाटील असतील, पाटील मॅडम असतील किंवा जिल्हा परिषदेचा प्रमुख म्हणून विशाले नरवडे असेल यांनी समोर येऊन सांगण्याची गरज होती की जे बाबासाहेबांचं नाव दिलेलं होतं इमारतीला ते नाव कोणी काढलं हे सांगण्याची त्यांची धमक नाही. कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता बाबासाहेबांचं नाव लावलेलं होतं दिवसा आणि गांडू प्रशासन आहे, मिरज पंचायत समितीचं गांडू प्रशासन आहे, त्या प्रशासनानं बाबासाहेबांचं नाव रात्री हटवलेलं आहे. त्यांच्यात जर धमक असती तर त्यांनी ती नाव सकाळी काढायला पाहिजे होतं आणि त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आम्ही ही नाव काढलेल्यामुळे त्यांनी ठामपणे छातीटोपणे सांगायला पाहिजे. पण त्यांनी अजूनपर्यंत सांगायला तयार नाहीत की हे नाव कोणी काढलेलं आहे म्हणून. आणि आम्ही आता सर्व कार्यकर्ते इथं अजून ठार मांडून आहे की जो व्हिडिओ आहे सायमोते ते सायमोतेने येऊन तर आम्हाला सांगायला पाहिजे की आम्ही प्रशासनानं नाव काढलं आहे म्हणून सांगायला पाहिजे. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आंबेडकरी समाजातील जनता गप्प राहणार नाही असा विषय आहे. आणि आत्तासुद्धा अजूनसुद्धा तो आत आहे आणि बाहेर यायची त्यांची धमक नाही. कार्यकर्त्यांच्या रोषाला किंवा येऊन आम्हाला चर्चा करायला तयार नाही आणि सांगायलासुद्धा तयार नाही. अशा अधिकाऱ्याचा आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो.